देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ते नैराश्यातून असे बोलत आहेत. यावर तुमचं मत काय? देवेंद्र फडणवीस हे खूप ज्युनियर आहे उद्धव साहेबांपेक्षा. आणि उद्धव साहेब कितीतरी सिनियर आहेत. त्यांनी पूर्ण इतकं मोठं संघटन निर्माण केलं. हे सगळे त्या ठिकाणी हे जे आता फुटलेले लोक आहे ना, ते त्यावेळेस सुद्धा उद्धव साहेबांनीच तिकीट दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. नंतर आपले सगळे पदाधिकारी जॉईन झाले, आपले मंत्री झाले आणि त्याच्यानंतर मग म्हणजे एकत्र काम केलं. त्याच्यानंतर मग परत या ठिकाणी सगळं सुरुवात झालं. ज्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जे शिवशाही सरकार आलं, त्यावेळेस सुद्धा उद्धव साहेबांचं पूर्ण लक्ष आणि उद्धव साहेबांच्या पूर्ण बैठका ते घेत होते. उद्धव साहेब स्वतः घेत होते. त्यावेळेस हे कोणी हे नव्हतेच त्यावेळेस. पण फडणवीस साहेबांनी उद्धव साहेबांना बोलण्याचं टाळावा. उद्धव ठाकरे यांच्या तोंडून औरंगजेबाची भाषा येते असे बावनकुळे म्हणाले. यावर आपलं मत काय? नाही, औरंगजेबाची भाषा येत नाही आहे. ते काय करतात? तेच काम करतात. आता त्यांचंही मुसलमान प्रेम खूप आलं ना, सामन्यात आलेलं आहे, आजच्या पेपरमध्ये आलेलं आहे, बाकीच्या पेपरमध्ये आलेलं आहे. मग हे कशाला ते त्यांच्या दाढे कोळायला लागले? मग तुम्ही त्यावेळेस कोण नाही का? अशा पद्धतीने त्या ठिकाणचं वागणं आहे हे फक्त उद्धव साहेबांना. कारण उद्धव साहेबांच्यामुळे ह्यापकले सगळे एकदम घाबरले आता की आता उद्धव साहेब परत महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या आणणारच आहे. मग हे पाहिल्यानंतर यांचं जळफळाट झाला आणि ते मग उद्धव साहेबांना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न ते करतात. बरोबर नाही ते असंही म्हणाले की बा उद्धव ठाकरे यांची मानसिक वृत्ती खराब झालेली आहे, त्यांना विकासाची भाषेच येत नाही. हे चुकीचं बोलणं आहे त्यांचं. हे त्यांचं बोलणं एकदम चुकीचं आहे. त्यांनी बोलू नये असं मला स्पष्ट मला असं वाटतं. काल आपल्या इथे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्याला त्याच पक्षाचे नेते समजा संजय शिरसाट हजर नव्हते. आपण याकडे कसं बघता? नाही, ते दोघांचं भांडण खूप जोरात आहे. संजय शिरसाट मंत्री झाले नसल्यामुळे आणि हे मंत्री झाले पालकमंत्री म्हणून त्यांचं एकमेकात भांडण ते जास्त होणार. आता जास्त होणार. सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री आले होते, त्यावेळेसही संजय शिरसाट नव्हते. नाही, त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आलेले भाजपच्या कार्यकर्त्याकडून. आपण कसं बघता याकडे? ते ठीक आहे, भाजपचे कार्यकर्ते, पण महायुतीमध्ये कशाला गेले ते? भाजपवाले महायुतीमध्ये जायची काही आवश्यकता नव्हती, पण तिथे गेले. म्हणजे त्यांच्यामध्येच धरून घ्या. ते महायुतीमध्ये भानगडी, सेनामध्ये भानगडी, हे सगळं होणार. आणि म्हणून असंच त्यांनी भांडत राहावं. सत्ता ही मात्र महाविकास आघाडीचीच येईल.